माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे। मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे। तुम्ही जर बघाल ज्या वेळेला 28 जून 2024ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही। त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती। महायुतीच्या सरकारने पहिले आणली। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत। मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठेतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न राजकारण सध्या बदलताना दिसतंय। काल जयंत पाटील अजितदादांची भेट झाल्यानंतर नवीन नाही, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट होणं, आम्ही काही एकमेकाचे काही शत्रू नाही आहोत। राजकीय वेगवेगळे जरी त्या दोघांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले असले एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वाभाविकरित्या आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा कुठले मंत्री किंवा समोरचे विरोधी पक्ष नेते जरी आले तरी त्या निमित्ताने एका व्यासपीठावर असतात। त्याच्यामुळे त्यामध्ये काही असं वेगळं काही राजकारण बघण्याचं काही कारण। आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केलंय। लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। सरकार याबद्दल सकारात्मक आहे। लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे। आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायट्या तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। आता लाडक्या बहिणीं नमस्कार, मी प्रियांका नागरे, आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर नीलम गोऱ्हे विधानसभेचे उपसभापती यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार व इथे त्यांनी हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे की या बाबतीत सरकार नेहमीच पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे सकारात्मक भूमिका देत आहे व लाडक्या बहिणींना आता लवकरच 2100 रुपयेचा निर्णय घेऊ शकतात। म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला सरकार देतच आहेत, पण आता 2100 रुपये देण्याबाबत सुद्धा सकारात्मक भूमिका घेणार आहे असे त्यांनी सांगितलं आहे। तर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये लवकरात लवकर करण्यात येईल। पण यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर निकषांमध्ये बसत असाल, तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला इथे हे पैसे मिळणार आहेत। तर 1500 रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना मिळतच आहे। कोणाकोणाला आतापर्यंत मिळालं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व कोणत्या जिल्ह्यातून मिळालं आहे हे सुद्धा सांगा, कारण 1500 रुपये लाडक्या बहिणींना खर्चासाठी पुरेसे होत नसतील, त्याच्यामुळे सरकारने ही निर्णय घेतला असेल व महायुती सरकारने आधीही सांगितलं आहे की 2100 रुपयांचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहे व महायुती सरकारने इलेक्शनापूर्वी आश्वासन सुद्धा दिले होते की 2100 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणारच आहे। तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे व खुश खबर आहे की 2100 रुपये सरकार आता तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल। पण आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ते म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटेल। आता रामनवमी आहे तर लाडक्या बहिणींना रामनवमीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे का असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहेत। पण आपण आतापर्यंत पाहिलं तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये 1500 रुपये सरकार देत आहे व मागील जे हप्ते आहेत म्हणजे 8वा व 9वा हप्ता तो मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात व दुसऱ्या आठवड्यात देण्यात आला आहे। जसे महिला दिनानिमित्त हे खुशखबर देण्यात आले होते तसे लाडक्या बहिणींना आता रामनवमीपर्यंत हे पैसे मिळतील का हे सुद्धा प्रश्न उपस्थित आहेत। पण लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकार न चुकता प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतच आहेत। पण पुढे जाऊन ते आता 2100 रुपये सुद्धा देण्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। अशाच व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।